नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. मेष राशीसाठी जुलै महिना काही असा असणार आहे तर काही तसा असणार आहे. काही चांगल्या गोष्टी तर काही मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी. तर एकंदरीत जुलै महिना आपल्यासाठी आयुष्यामध्ये काही चांगलं काही वाईट दोन्ही गोष्टी घेऊन येणार आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याकडे 12 राशी पाहिल्या जातात. त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या व्यक्तींमध्ये बघायला मिळतो. मेष ही राशीचक्रातील प्रथम रास आहे. मेंढा हा मेष राशीचे प्रतीक आहे. मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नी तत्वाची रास आहे. मेष राशीची लोक कशी असतात बरं? मेष राशी म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धार शक्ती, धडाडी, बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो. मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो, अपूर्व ताकद असते. स्वभावात हुकुमशाहीपणा, त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते. यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही. यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात. मेष राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो. मेष राशीचे लोक सहसा मिलिटरी, पोलीस खातं, क्राईम ब्रांच, अग्निशामक दल, सर्जन, डॉक्टर, मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणं या विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात. मेष रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी ही लोक मिळवतात. मेष राशीच्या जातकाला अपघात, भाजणे, मेंदू विकृती, ताप, मलेरिया, रक्ताच्या गाठी, डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेष राशींच्या व्यक्तींना गणपती आणि काळभैरवाची त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेची उपासना केल्यास आयुष्यामध्ये यश मिळतं आणि अडीअडचणींमधून बाहेर निघण्याचा जो मार्ग आहे तो तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जातो. तुम्ही अडीअडचणी, संकट याच्यामध्ये कधीही गुरफटून राहत नाही ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना करता. जुलै महिन्याच्या राशी भविष्य 2024 अनुसार मेष राशीच्या जातकांसाठी जुलै महिना संमिश्र परिणाम घेऊन येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच देवगुरु बृहस्पती द्वितीय भावात बसलेले असतील आणि कौटुंबिक बाबतीत चांगले यश तुम्हाला देईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. तुमची वागणूक, आचार, विचार आणि संभाषण शैलीने तुम्ही लोकांवर प्रभाव पाडाल आणि तुमची विश्वासार्हता कुटुंबात प्रस्थापित होईल. तुमच्या भावा बहिणींशी प्रेमळ संबंध असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक सुखदुःखात मदत करतील. घरामध्ये चांगली कमाई होईल आणि सुख शांतीचे वातावरण एकंदरीत जुलै महिन्यात राहील. महिनाभर 11व्या भावात शनी महाराज विराजमान असतील, तथापि ते वक्री स्थितीत असेल, ज्यामुळे तुम्ही पैशाच्या शोधात खूप प्रयत्न कराल आणि ते मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. राहू महाराज महिनाभर 12व्या भावात असल्यामुळे खर्चात अनपेक्षित वाढ होईल. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. जुलै महिन्याचे राशी भविष्य 2024 अशी भविष्यवाणी करते की महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या राशीत असेल आणि तुमचे आरोग्य चांगले करेल आणि तुम्हाला सर्व काही स्वतः करण्याची सवय लावेल. तुमच्या वागण्यात थोडी आक्रमकताही असू शकते. यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठीण आव्हानांनी भरलेला असणार आहे. तरीही प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळेल. नोकरदार जातकांसाठी हा महिना कठोर परिश्रम आणि नफा दोन्हींनी परिपूर्ण असेल. आपले नशीब चांगले असतील. कठोर परिश्रम करा. व्यवसाय करणाऱ्या जातकांना या महिन्यात चांगले यश मिळू शकते. तुम्हाला प्रवास करायचा असेल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यामध्ये तुम्हाला दररोज शक्य नसेल तर प्रत्येक शनिवार पिंपळाच्या झाडाखाली बसून संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे सुद्धा मारुतीरायांचं दर्शन घेऊन तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं पठण करू शकता.
श्री स्वामी समर्थ.